जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, कास्ट व्हॅलिडिटी सादर करण्यास किती मुदत ह्या ठिकाणी लागते किंवा जर आपली समजा नियुक्ती झाली तर आपण किती मुदतीमध्ये कास्ट व्हॅलिडिटी सध्या सादर करू शकतो। तसंच बघा, कास्ट व्हॅलिडिटी सादर नाही केली तर नियुक्ती रद्द होते का। तसंच सर्टिफिकेट जे काय आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, तर हे नेमकं कोणकोणत्या प्रवर्गाला आवश्यक असते, तर त्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा आपला आजचा व्हिडिओ असणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर बघूया ती महत्त्वाची अपडेट पुढे। मित्रांनो, सध्या जे काही शिक्षक भरतीचं जे काही प्रोसेस आहे ती ह्या ठिकाणी बघा, महत्त्वाचं जे आपण प्रेफरन्स लॉक ह्या ठिकाणी केलेलं आहे। त्यानंतर नियुक्ती जे काही निवड याद्या ह्या ठिकाणी लागतील आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्ही जर जाणार तर त्या ठिकाणी महत्त्वाचं जे डॉक्युमेंट असणार आहे त्याच्यामध्ये कास्ट व्हॅलिडिटी हे देखील एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आपल्याला म्हणायला काही हरकत नाही, कारण जे काही डॉक्युमेंट ह्या ठिकाणी रिक्वायर केलं आहे ते कास्ट व्हॅलिडिटी। आता ज्या ज्या प्रवर्गाला सध्या कास्ट व्हॅलिडिटी गरजेची आहे, म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी त्यांना सादर करणे अति आवश्यक आहे, तर असे जे प्रवर्ग आहे तर त्या प्रवर्गांना नेमकं सध्या आता उमेदवारांकडे काहींकडे जे काही कास्ट व्हॅलिडिटी सध्या अवेलेबल नाही, तर त्यांच्यासाठी आता देखील संधी आहे। तुम्ही जर समजा आताच जर कास्ट व्हॅलिडिटीची काढण्यासाठी जर प्रक्रिया जर सुरू केली तर निश्चित तुम्हाला काही दिवसामध्ये कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला मिळू शकते। तसंच बघा, ह्या ठिकाणी महत्त्वाचा GR देण्यात आला आहे। जर तुमच्याकडे सध्या आता कास्ट व्हॅलिडिटी नाही आणि समजा तुमचं जे काही शिक्षक भरतीमध्ये निवड झाली तर त्या निवडमध्ये तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे ह्या GR नुसार जी मुदतवाढ तुम्हाला भेटणार आहे तुमच्या नियुक्तीच्या दिनांकापासून। बघा, जे काही 6 महिने असतात तर 6 महिने तुम्हाला नियुक्ती झाल्यानंतर जे कास्ट व्हॅलिडिटी सादर करण्यासाठी तुम्हाला वेळ ही भेटणार आहे। तर त्या संदर्भात हा महत्त्वाचा शासन जो काही GR आहे परिपत्रक हा 12 डिसेंबर 2011च्या या ठिकाणी सामान्य प्रशासन विभागाने महत्त्वाचं या ठिकाणी काढलेलं जे काही सुधारित ह्या ठिकाणी बघा सुधारित आदेश या ठिकाणी आहे। तर ह्याच्यामध्ये बघा महत्त्वाचं जे देण्यात आलं आहे तर ते आपण महत्त्वाचं बघूया। तर ह्याच्यात तुम्ही बघू शकतात, महत्त्वाचं म्हणजे इथं दिलं आहे, माननीय उच्च न्यायालयाने उपरोक्त आदेश विचारात घेऊन शासन जे काही या ठिकाणी खालीलप्रमाणे आदेश निर्गमित केलेले आहे। तर आपण महत्त्वाचं बघूया। तर ह्याच्यात बघा 2 नंबरचा मुद्दा ह्याच्यात महत्त्वाचं देण्यात आलं आहे, जे काही सरळ सेवा भरतीमध्ये ज्या उमेदवाराची निवड विशिष्ट प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या जागेवर झाली आहे अशा उमेदवारास त्यांच्या जात प्रमाणपत्राची म्हणजे वैधता तपासण्याच्या अधीन राहून तात्पुरती नियुक्ती करण्याबाबत या ठिकाणी बघा प्राधिकाऱ्याने आदेश निर्गमित करावे असं या ठिकाणी म्हटलं आहे। तसंच बघा पुढे 3 नंबरचा मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा असणार आहे। त्याच्यामध्ये बघा, नियुक्ती आदेश प्राप्त झाल्यानंतर म्हणजे समजा तुमची जर या ठिकाणी नियुक्त झाली तर त्या नियुक्ती आदेश प्राप्त झाल्यानंतर अशा उमेदवारांना नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत आपल्या जात प्रमाणपत्राची वैधता संबंधित जात पडताळणी समितीकडून करून घेणे आवश्यक राहील। म्हणजे या ठिकाणी बघा, तुम्हाला नियुक्ती आदेश ज्या दिवसापासून प्राप्त झाला तर त्या दिवसापासून पुढील जे काही 6 महिने आहे तर 6 महिन्याच्या आत तुम्हाला या ठिकाणी जी काही व्हॅलिडिटी आहे कास्ट व्हॅलिडिटी तर ती सादर करणे या ठिकाणी गरजेचं आहे। तसंच बघा, त्याने नियुक्ती स्वीकारतात जात वैधता तपासणी करण्यासाठी प्रस्ताव संबंधित जात पडताळणी समितीकडे सादर करावा व जात पडताळणी समितीने दिलेल्या पोचपावतीची जी काही साक्षांकित प्रत आहे ती नियुक्ती प्राधिकाऱ्यास सादर करावी। माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार संबंधित जात पडताळणी समितीने उमेदवाराचे जात पडताळणीचे प्रस्ताव 6 महिन्याच्या आत निकाली काढावेत। जात पडताळणी समितीने त्याच्या जात प्रमाणपत्र अवैध ठरवले तर त्यास दिलेले जे काही नियुक्ती आदेश आहे तो रद्द करावेत आणि त्या उमेदवाराविरुद्ध नियुक्ती प्राधिकरणाने या ठिकाणी बघा महाराष्ट्र अनुसूचित जाती, त्यानंतर अनुसूचित जमाती, विमुक्त जे काही जाती आहे, भटक्या जमाती आहे, इतर मागासवर्ग आहे व विशेष मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनिमय अधिनियम जो आहे 2000 यातील तरतुदीनुसार त्वरित कार्यवाही करावी। तर ह्याच्यामध्ये बघा महत्त्वाचं जो काही स्टेटमेंट या GR मध्ये देण्यात आलं आहे, तुमचं नियुक्ती आदेशपासून जे काही तुम्हाला या ठिकाणी पुढील 6 महिन्यामध्ये तुम्हाला सध्या या ठिकाणी जे कास्ट व्हॅलिडिटी सादर करण्यासंदर्भात 6 महिने तुम्हाला मुदतवाढ मिळणार आहे। त्यानंतर जर समजा तुमची जर या ठिकाणी 6 महिन्याला तुम्ही समजा नियुक्ती जेव्हा तुम्हाला मिळाली त्या दिवसापासून जो कालावधी आहे तो मोजला जाणार आहे, हे एक लक्षात असू द्या। म्हणून ह्या ठिकाणी जे काही तुम्हाला समजा नियुक्ती आदेश मिळाला आणि तुम्हाला जात वैधता करण्यासंदर्भात प्रस्ताव हा तुम्हाला सादर करायचा आहे, कारण ते गरजेचंच आहे। प्रस्ताव सादर केल्यानंतर संबंधित जे काही नियुक्ती जे प्राधिकारी आहे त्यांना संबंधित जी पोचपावती असेल कास्ट व्हॅलिडिटी प्रस्ताव तुम्ही सादर केला आहे तर त्याची तुम्हाला त्या ठिकाणी सादर करायची आहे। तसंच बघा महत्त्वाचं इथे जे
जात पडताळणी जी समिती असते, ज्यांना तुम्ही या ठिकाणी अर्ज करणार, तर त्यांना देखील या ठिकाणी बघा त्यांचं जे आपला जो प्रस्ताव असेल तर तो प्रस्ताव 6 महिन्याच्या आत निकाली काढावेत असा देखील त्यांना देखील आदेश दिलेला आहे. म्हणजे आपण कास्ट व्हॅलिडिटी काढण्यासाठी जेव्हा अर्ज सादर करतो तर त्या अर्ज सादर करून जे संबंधित जी जात पडताळणी समिती असते तर त्यांना देखील या ठिकाणी ताकीद देण्यात आली आहे की तुम्ही देखील 6 महिन्याच्या आत संबंधित उमेदवाराची कास्ट व्हॅलिडिटी संपूर्ण तुम्ही चेक करून तुम्हाला ते संबंधित कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र हे तुम्हाला काढून द्यायचं आहे. तसंच बघा ह्या ठिकाणी जर पुढे त्यांनी दिलेल्या जे काही नियुक्ती आदेश या ठिकाणी रद्द देखील ह्या ठिकाणी होऊ शकतो. कारण आपण जर समजा 6 महिन्यामध्ये जर संबंधित आपली नियुक्ती झाली असेल, समजा शिक्षक भरतीमध्ये संबंधित तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीच्या अधीन राहून नियुक्ती दिली असेल आणि ती नियुक्ती तुम्हाला मिळाली, त्यानंतर तुम्ही जर समजा 6 महिन्याच्या आत जर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सध्या सादर नाही केलं तर तुमचं जे काही नियुक्ती आदेश आहे तो तात्काळ रद्द करावा असं देखील ह्या ठिकाणी महत्त्वाचं सूचना किंवा स्टेटमेंट दिलं आहे. आणि परत त्या उमेदवाराविरुद्ध जे काही नियुक्ती प्राधिकाऱ्याने महाराष्ट्र अनुसूचित जाती, त्यानंतर जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग इत्यादी जे काही जाती आहे, जे कास्ट आहे, तर त्यांचं जे काही महत्त्वाचं या ठिकाणी बघा अधिनियम आहे 2000मध्ये, तर त्या 2000च्या अधिनियमानुसार त्याच्यावर कारवाई देखील होणार आहे असं या ठिकाणी महत्त्वाची स्टेटमेंट देण्यात आलं आहे. तर मित्रांनो, नियुक्ती झाल्यापासून आपल्याला 6 महिनेच असतात. तर तुम्हाला आता देखील या ठिकाणी बघा ज्यांचं सध्या कास्ट व्हॅलिडिटी सध्या काढलेली नसेल तर त्यांनी आतापासून तुम्ही कामाला लागा. कारण हे जे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असतं तर ह्याला कालावधी हा लागत असतो. कारण ह्याच्यामध्ये आपलं जे काही संपूर्ण जे असतं जन्मापासून तर संपूर्ण जे काही पिढ्यानपिढ्याचं डॉक्युमेंट या ठिकाणी चेक होत असतं. त्याच्यामध्ये वंशावळी असेल किंवा ज्या डॉक्युमेंट या ठिकाणी लागतं आहे तर ते डॉक्युमेंट एकदम बारकाईने आपल्याला या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी जी काही जात पडताळणी समिती असते तर ह्या ठिकाणी चेक करत असते आणि ह्याच्यावर जो काही कालावधी आहे तो लागत असतो. आणि ह्याच्यात समजा क्युऱ्या देखील आपल्या जे काही फाईल असते, जी कास्ट व्हॅलिडिटीची आपण फाईल केलेलं असतं ऑनलाईन पद्धतीने सध्या कास्ट व्हॅलिडिटीचा अर्ज होत असतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला ज्या काही त्रुट्या देखील निघू शकतात. त्यामुळे आपल्याला आताच ह्या ठिकाणी बघा चान्स आहे. तुम्ही जर आतापासून सुरुवात केली, ज्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सध्या नाही, तर निश्चित तुमची कास्ट व्हॅलिडिटी ही लवकरात लवकर तुमच्या हातात असणार आहे. म्हणून आता देखील वेळ आहे. कारण तुम्ही नियुक्ती झाल्यानंतर तुम्ही जर विचार केला का नंतर काढू आपण कास्ट व्हॅलिडिटी 6 महिन्यात निघून जाईल, तर त्याच्या भ्रमामध्ये राहू नका. तुमच्याकडे आताही वेळ आहे. तर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी हे महत्त्वाचं डॉक्युमेंट असणार आहे, तर ते डॉक्युमेंट तुम्हाला काढून घ्यायचं आहे. आता हे कास्ट व्हॅलिडिटी कोणाला आवश्यक आहे, तर ह्या ठिकाणी बघा जे काही जात प्रवर्ग या ठिकाणी देण्यात आले आहे, तर अनुसूचित जाती, त्यानंतर बघा अनुसूचित जमाती म्हणजे SC ST, त्यानंतर बघा विमुक्त जाती, त्यानंतर भटक्या जमाती, त्यानंतर इतर मागासवर्ग, त्यानंतर बघा विशेष मागास प्रवर्ग इत्यादी जे काही प्रवर्ग आहे ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे, तर कास्ट सर्टिफिकेट असलेल्या ज्या प्रवर्ग आहेत तर त्यांना कास्ट व्हॅलिडिटी काढणे हे अतिशय गरजेचं असणार आहे. कारण शेवटी नोकरी आहे आणि ती नोकरी तुम्हाला जी मिळणार आहे ती कास्ट व्हॅलिडिटीच्या सादर करण्याच्या अधीन राहून तुम्हाला मिळेल. आणि ज्यांच्याकडे ऑलरेडी पहिल्यापासूनच कास्ट व्हॅलिडिटी सध्या काढलेली आहे तर त्यांच्यासाठी वेल अँड गुड असणार आहे. तर आणि ज्यांच्याकडे सध्या कास्ट व्हॅलिडिटी नाही तर तुम्ही आतापासूनच कास्ट व्हॅलिडिटी काढण्यासंदर्भात जे काही प्रस्ताव असेल किंवा जे डॉक्युमेंट सध्या लागणार आहे तर ते डॉक्युमेंट तुम्ही रेडी करा आणि कास्ट व्हॅलिडिटी संदर्भात तुम्ही अर्ज हा करू शकता, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर तुमची कास्ट व्हॅलिडिटी सध्या ही मिळू शकते. तर ह्याच्यामध्ये आपल्याला जरी 6 महिने या ठिकाणी दिलेले असले तरी कास्ट व्हॅलिडिटीसाठी टाईम किंवा उशीर हा लागू शकतो. म्हणून तुम्ही आतापासूनच सावध होऊन जा आणि कास्ट व्हॅलिडिटीसाठी आतापासूनच तुम्ही अर्ज हा करून घ्या. आता त्याच्यामध्ये कोणती डॉक्युमेंट्स वगैरे तुम्हाला लागतात कास्ट व्हॅलिडिटीसाठी, तर त्या संदर्भात पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माहिती देतो. नेमकं कास्ट व्हॅलिडिटीसाठी काय काय डॉक्युमेंटची आवश्यकता असते, तर ते आपण पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला निश्चित त्याबद्दल मी माहिती देतो. तर अतिशय महत्त्वाचा GR आहे. तर हा GR आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. लिंक जी आहे टेलिग्रामची डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे व्हिडिओच्या. तिथे जाऊन तुम्ही एकदा सविस्तर अजून ह्या ठिकाणी वाचून घ्या. कारण महत्त्वाचा ह्या ठिकाणी GR असणार आहे. कास्ट व्हॅलिडिटी सादर करण्यासंदर्भात 6 महिन्याची जी काही मुदत आपल्याला मिळते तर अतिशय महत्त्वाची असते. तर 6 महिन्यामध्ये तुम्हाला जी काही व्हॅलिडिटी आहे ती या ठिकाणी मिळून जाते. पण जर तुमचं ह्या ठिकाणी कोणती क्युरी जर नसली व्हॅलिडिटी काढताना, तर ह्याच्यात काही क्युरी आली किंवा काही ह्या ठिकाणी बघा यथावकाश जर तुमची डॉक्युमेंटमध्ये क्युरी आली तर तुमची जात पडताळणी समिती जे काही कास्ट व्हॅलिडिटी या ठिकाणी अवैध देखील ठरवू शकते. म्हणून संपूर्ण ज्या आहे
किंवा संपूर्ण डिटेल्स असेल ती व्यवस्थित प्रोव्हाइड करा आणि लवकरात लवकर तुमची कास्ट व्हॅलिडिटी काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढे काही अडचणी निर्माण होणार नाही. तर अशा पद्धतीने महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती. इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.